श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आजचा हा जो व्हिडिओ आहे तो मी तुमच्यासोबत एक अनुभव शेअर करणार आहे की मला आज गुरुवार आहे. तर मला स्वामींची खूपच म्हणजे मला असे मला मला हर गुरुवारीच म्हणजे स्वामींची प्रचिती येत असते. हर गुरुवारी स्वामी मला काही ना काही चमत्कार दाखवत असतात. तसंच मी तुम्हाला मागच्या गुरुवारचा तुम्हाला मी चमत्कार सांगते. कारण आम्हाला म्हणजे काय होतं की आम्हाला खूप पैशाची गरज होती आणि आम्ही 7-8 दिवसापूर्वीच पैशासाठी खूप सांगत होते की श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आजचा व्हिडिओ की मला आहे ना खूपच स्वामींचे अनुभव येत असतात आणि तसंच मी माझा एक अनुभव तुमच्याशी शेअर करते. झालं असं होतं की स्वामी महाराजांना मी खूप दिवसापासून विनंती करत होती की स्वामी मला आहे ना 16,000 रुपये पाहिजे. कारण आम्हाला नाही का गाडी घ्यायची होती आणि गाडी घेण्यासाठी आमच्याजवळ पैसे नव्हते. आणि असं झालं की एक जो माणूस होता जो म्हणजे मी तिथं पहिले सुपरवायझर म्हणून काम केलेलं आहे मी तिथं त्या शोरूममध्ये. पण मग ते सर म्हटले की तुम्हाला मॅडम आम्ही कमीत कमी 16,000 रुपयामध्ये गाडी काढून देतो म्हणे, तुम्ही तेवढं तरी ॲडजस्ट करा. मग आम्ही म्हटलं ठीक आहे. कारण की माझ्या हस्बंडचं खूप जाण्या येण्याची परेशानी होत होती. तर त्यामुळं कामाला त्यांना जाण्यासाठी गाडी वगैरे नव्हती. मग दुसऱ्यांच्या गाडीवर जायचं म्हणलं तर खूपच टोमणे द्यायचे आम्हाला. मग त्यामुळं मी स्वामींना प्रार्थना करू लागले की स्वामी प्लीज प्लीज स्वामी काहीतरी करा आणि आम्हाला पैसे मिळू द्या. मी खूप दिवसापासून स्वामींना प्रार्थना करू लागले. 8-1 दिवसापासून स्वामींना प्रार्थना करू लागले. मग काय झालं की अचानकच मला एक कॉल केला गुरुवारच्या दिवशी. अचानकच मला एक कॉल आला की एक लेडीज होते, एक मॅडम, त्या बोलत होत्या की मॅम तुम्हाला लोन पाहिजे का म्हणे 16,000चं. आता मला वाटलं की फ्रॉड वगैरे असू शकतं बाबा. आपण मी काय म्हटलं काय विश्वास नाही करायचा. पण मग मी विचार केला. मग ते मॅडमला मी म्हटलं की ठीक आहे, हो म्हणलं मॅडम आम्हाला लोन पाहिजे. तर त्या म्हणे 16,000चं आहे, तुमचे डॉक्युमेंट पाठवून द्या म्हणे, तुम्हाला 16,000ची लिमिट आहे म्हणे. तर मी म्हटलं की बरं मी माझ्या हस्बंडला विचारते. म्हटलं मॅडम तुम्ही मला उद्या कॉल करा. मग ते मॅडम म्हणे ठीक आहे. मग मी ते घरी आल्याच्या नंतर याच्या पप्पाला म्हटलं की तुम्ही असं मला फोन आला तर मग तुमचं काय म्हणणं आहे सांगा. ते म्हणजे बघ एकदा काय असेल देत असेल खरंच तर बघू, आपली गाडी पण होऊन जाईल. मग मी म्हटलं हो. मी स्वामींची प्रार्थना केली की स्वामी तुमच्याच कृपा असू द्या. आता हे जे फोन आलाय मला स्वामी ते खरंच असू द्या आणि स्वामी फ्रॉड नको असायला. कारण की आम्हाला खूप पैशाची गरज बने. म्हटलं स्वामी तुमच्या आशीर्वादानं कॉल आलाय स्वामी, जे काही होईल ते चांगलंच होईल स्वामी. तर मग ठीक आहे. मग दुसऱ्या दिवशी परत त्या मॅडमचा मला 10-11 वाजेच्या वेळेमध्ये कॉल आला. मग काय झालं, मग मी तो कॉल रिसिव्ह केला. मग म्हटलं ठीक आहे मॅडम चालेल, आम्हाला लागतं म्हटलं. मग त्यांनी मला माझे काही डॉक्युमेंट मागितले आणि मी त्यांना सेंड केले. मग त्यांनी 1 घंट्याच्या नंतर मला फोन केला. मला म्हटलं की तुमच्या अकाउंटला पैसे आले का बघा. मग मला आश्चर्य वाटलं की अरे यार, लगेच आपण त्यांना डॉक्युमेंट पाठवलं आणि त्यांनी 1 घंट्यामध्ये मला फोन पण केला आणि म्हटलं की हो बघा तुमच्या अकाउंटला पैसे आले. मग मी माझं युनो SBI ॲप आहे त्याच्यावर मी चेक केलं माझं SBIचं अकाउंट. बघितलं तर काय त्याच्यामध्ये खरंच 16,000 रुपये आलेले होते. आणि मग ते घरी आल्याच्या नंतर मग आम्ही ते पैसे काढले आणि मग आम्ही तिसऱ्या दिवशी आम्ही मग शोरूममध्ये गेलो आणि 16,000मध्ये 16 नाही 15,000मध्येच आमची गाडी निघली. आणि म्हणजे काय पैसे वगैरे होते मग त्याच्यामध्ये आम्ही ते थोडेसे ठेवले मागं. आणि मग असं खूप सारे अनुभव आलेले आहेत मला स्वामींबद्दल. माझ्या मुलासाठी पण खूप, कारण की त्याला पण कधी ताप वगैरे आले तर मी स्वामींची प्रार्थना करते. स्वामींचे जे काही विभूती ती पण त्याला लावत असते मी. आणि त्याला पण खूप स्वामींचं म्हणजे स्वामींची खूप सेवा तो पण करतो. त्याला खूप स्वामींचं एड आहे, साईबाबाचं खूप एड आहे. आणि म्हणजे त्याला ना खूप सेवा करावं वाटते. रोज फुलं वगैरे ठेवतो स्वामींना. आमच्या इथे जास्वंदाचे फुलं आहेत बाहेर, तर ते सुद्धा तो लावत असतो. ते सुद्धा स्वामींना ठेवतो. रोज सकाळी उठून साईबाबाचे दर्शन घेतो, स्वामींचे दर्शन घेतो. आमचे कुलदैवत गिरजामाता आहे त्यांचे सुद्धा दर्शन घेतो. खूप हुशार आहे माझा अर्णव, होणार ना. आणि मग हेच सांगायचं होतं की माझ्या मुलाला पण खूपच आवड आहे देवाची. कारण मी पहिली स्वामींची सेवा नव्हती करत, पण याच्यामुळे मी करत होते. कारण की कुठं पण गेलो आम्ही दर्शन घ्यायचं, म्हणजे स्वामींचे पण दर्शन घ्यायचं, कोणते देवदेव पण दर्शन घ्यायचा. पण काय झालं की आमच्या इकडच्या एक ताई आहे त्या रेग्युलर स्वामींच्या केंद्रात मठामध्ये जात होत्या. त्यामुळे मला ती
सवय लागली त्यांच्यामुळे. आणि मग त्या मला म्हटलं की एक दिवशी चला ना माझ्यासोबत. मग मी गेले तर मला तिथे गेल्यावर खूप प्रसन्न वाटलं, खूप शांत वाटलं मठामध्ये गेल्याच्या. मग त्यामुळे त्या दिवशीपासून मी केंद्रामध्ये जायचं ठरवलं, तर रोज जायचे. मग मला अनुभव यायला लागले. मग खूपच म्हणजे माझे म्हणताना खूप प्रगती होतात चालली. माझ्या घरात पहिले काहीच सामान नव्हतं, आता सगळं होतंय. आमच्याकडे फ्रीज आहे, कूलर, सगळं म्हणजे मला आनंद होतो सांगायच्या वेळेस, पण आहे आमच्याकडे सगळं झालंय, मला सगळं मिळालं. आणि माझे हस्बंड पण खूप चांगले आहेत की जे मला सपोर्ट करतात. तर मला स्वामींमुळे जे काही मिळाले ते स्वामींच्या कृपेने जे काही मिळतंय, स्वामी मला बुद्धी देत आहे की व्हिडिओ मार्फत मी सांगते. ही पण मला स्वामींनी बुद्धी दिली, त्यामुळं मी व्हिडिओ काढून तुमच्यापर्यंत पोहोचवते. तर असा माझा अनुभव होता. थँक्यू. शेअर करा, आवडल्यास सबस्क्राईब करा. म्हणजे अजून खूप सारे अनुभव आहेत, मी ते तुम्हाला शेअर करेन. आणि अजून काही जर तुम्हाला शंका वाटल्या तर मला प्लीज कमेंटमध्ये सांगा, आणि तुमचे पण अनुभव मला कमेंटमध्ये शेअर करा.